यायला लागले, कारण प्रत्येक मराठी माणसाने सपोर्ट केला पाहिजे. आणि भावांनो, प्रत्येक मराठी माणसासाठी एज्युकेशनचे व्हिडिओ मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे भावांनो, प्रत्येकाचा आपल्याला सपोर्ट झाला पाहिजे. आणि व्हिडिओ कशा पद्धतीने झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगितलं पाहिजे. नाही तर भावांनो, उगाच आलाय फक्त टाईमपास म्हणून बघताय म्हणून चालतंय म्हणून करायचं आहे. भावांनो, असं जर करत असाल तर आपलं यूट्यूबचे लेक्चर तुम्ही नाही बघितलं तरी चालतंय. आता मला भरपूर जणांचे DM आले की दादा तू पिप्सचे व्हिडिओ बनव, कारण आम्ही इंडियन मार्केट करत असतात किंवा आपलं स्टॉक मार्केट करत होतो, तर आम्हाला हे पिप्स काय आहे, नवीन वर्ड्स वापरतोय, म्हणजे नवीन एक वर्ड्स आहे किंवा नवीन एक काय कन्सेप्ट आहे, काय हे पिप्स काय असतं हे आम्हाला एकदा समजून सांग. तर भावांनो, हा व्हॉट इज पिप्स ह्याच्यावर हे लेक्चर होणार आहे. भावांनो, हे लेक्चर खतरनाक पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळं लास्टपर्यंत बघा. त्याचबरोबर भावांनो, तुम्हाला पिप्स कॅल्क्युलेट करायची ट्रिक पण सांगणार आहे. ट्रिक म्हणण्यापेक्षा इझी पद्धत. ओके, ठीक आहे. तर भावांनो, व्हॉट इज पिप्स? पिप्सचा फुल फॉर्म काय आहे? पॉईंट इन पर्सेंटेज. पिप्सचा फुल फॉर्म काय आहे? पॉईंट इन पर्सेंटेज. भावांनो, जर तुम्हाला जर ट्रस्टेड ब्रोकर पाहिजे असेल किंवा आपला काही सपोर्ट पाहिजे असेल तर भावांनो, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरीही चालतोय. आता नंबर काय आहे की नॉर्मल जर बघायला जर गेलो आपण तर 93 07 97 28 62. भावांनो, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला, बिनधास्त काही प्रॉब्लेम आला तर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला एनी टाईम एनीवे आपला हक्काचा माणूस सपोर्ट करणार. येतं लक्षात? हां, चला आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज पिप्स. बघा, पिप्सचा मिनिंग पॉईंट इन पर्सेंटेज. आता पिप्स जर भावांनो जर 4 डेसिमल असतील, काय 4 जर डेसिमल असतील, लाडशा म्हणतो आम्ही, पॉईंटच्या नंतरच्या 4 डेसिमल असतील, तर भावांनो ह्या 4 डेसिमलमधल्या आपल्याला बघायच्यात फक्त 2 पॉईंट. आता हे कुठून घ्यायचे? नॉर्मली लगेच तुम्ही 10ला एंट्री घेतात आणि 25ला म्हणून 25 पिप्स असं नाही. आता हे जर बघायला गेलं 1.0600 पासून आलं पाहिजे, म्हणजेच मार्केट किती आलं आपलं 25 पिप्स. 4 डेसिमल असतात. आणि 2 डेसिमल असतील भावांनो तर अतिउत्तम आहे. 10800 पासून आलं तर किती पिप्स भेटले? 30 पिप्स. भावांनो, आता ह्या वेळी जर आपण जर गेलो तर आपल्याला थोडी अडचण येऊ शकते, कारण आपल्याला बघा मार्केट जेव्हा चालू असतं, मार्केट चालू असताना भावांनो करंटली तुम्हाला किती पिप्स गेले, किती पिप्स मुवमेंट झाली. बघा भावांनो, मार्केट जेव्हा चालू असतं तेव्हा आपल्याला करंटली समजलं पाहिजे, लवकरात लवकर समजलं पाहिजे मार्केटने मुवमेंट किती पिप्सने दिली. नाहीतर नॉर्मली तुम्ही जर असंच जर करत राहिलं तर मग काही फायदा नाही. याचं लक्षात? आता नॉर्मली जर बघायला गेलं तर हे 30 पिप्स झालं आणि हे किती झालं 25 पिप्स झालं, पण एक ठोक आकड्यापासून घेतला आपण. याचं लक्षात? हां, एक नंबर बघितला आपण. याचं लक्षात? त्यानंतर भावांनो, आता हे समजून सांगण्याआधी तुम्हाला मी नॉर्मली की पिप्स कॅल्क्युलेट कसं करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो, BTC आणि आपल्या गोडचं. ओके, बघा भावांनो, आता नॉर्मली आपण आपल्या चार्टवर आलो. चार्टवर आल्याच्यानंतर काही जण 4 डेसिमल बघणार, काही जण 2 डेसिमल बघणार, पण आपल्याला ॲक्च्युली एवढा टाईम नसणार आहे. मग आपल्याला जर पिप्स कॅल्क्युलेट करायचे असेल, किती पिप्स मार्केट गेलं असेल हे बघायचं जर असेल तर भावांनो आपण आपल्या स्केलचा यूज करू शकतो. कशाचा? आपल्या टूल्समध्ये जाऊन आपल्या स्केलचा. आता नॉर्मली आपण आपली स्केल आहे किंवा भावांनो आपल्या डेट अँड प्राइस रेंजचा पण तुम्ही यूज करू शकतात. नॉर्मली मी काय घेतलं की स्केल घेतली, इमेजर घेतली. बघा, आता नॉर्मली इमेजर घेतल्याच्यानंतर मला बघायचं इथून मार्केट ह्या लोपासून ह्या हायपर्यंत गेलं. म्हणजे भावांनो जर बघायला जर नॉर्मली गेलं तर तुम्हाला 21.38 इथं दिसतंय. काय दिसतं तुम्हाला? 21.38. आपल्या गोडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या पॉईंटच्या बाजूला भावांनो 1 पॉईंट टाकायचा फक्त. म्हणजे काय, हे पॉईंट काढून पाठीमागे टाकायचा आणि हे 3 पुढे घ्यायचे. म्हणजेच इथं काय किती झाले तुमचे, किती पिप्स झाले? 213 पिप्स. समजतंय? आता बघा, काही जणांना नाही समजलं तर परत एकदा समजून सांगतो भावांनो. हे बघा, नॉर्मली आता म्हणून आपण, ठीक आहे, हा फॉल कितीचा भेटला, ठीक आहे, फॉल चेक करू आपण. डेट अँड प्राइस रेंज मी हे चेक करतोय. आता इथं किती पॉईंट आहेत? नॉर्मली 47.470 आहे भावांनो, अशी समथिंग आहे. तुम्हाला काय करायचं आपल्या गोडमध्ये फक्त जो हाफ पॉईंट आहे हा पाठीमागे टाकायचा आहे आणि हा 4 इथे घ्यायचा आहे. म्हणजेच किती झालं? 474 पिप्स मार्केटमध्ये फॉल भेटला. समजतंय का? फक्त या पॉईंटचा खेळ आहे भावांनो. 4 डेसिमल किंवा 2 डेसिमलची तुम्हाला गरज आहे की तर कशाची गरज नाही. बघा, ही ट्रिक आहे. आता नॉर्मली जर बघायला गेलं तर फक्त हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काढून बाजूला टाकला आपण. आता भावांनो हे झालं आपल्या गोडचं. आता तुम्हाला जर BTCचं पाहिजे असेल, की भावांनो शॉर्टमध्ये ट्रिक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की दादा आम्हाला BTC वर व्हिडिओ बनव, BTCचं पिप्स कसं कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावांनो आपण BTC सांगणार, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मी हे करणार. येतं लक्षात?
ओके. गोल्डमधलं सगळ्याला समजते का की पिप्स कॅल्क्युलेट करायची सिस्टम कशी. नॉर्मली जर बघायला गेलं फक्त हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काढायचा आणि हा 4 पुढे घ्यायचा आणि पॉईंट पाठीमाग घ्यायचा, म्हणजे किती 274 पिप्स. आणि तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो ज्याला नाही समजलं, कारण भावांनो तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. बघा आता नॉर्मली तर इथून मार्केटमध्ये बाईंग झाली इथपर्यंत, किती पिप्स गेलं मार्केट 60, 30.61 गेलं. फक्त हा 6 पुढं पॉईंट बाजूला 306 पिप्स. समजतं एक सगळ्याला. आपण काय केलं फक्त जो हा पॉईंट आहे हा पॉईंट पाठीमागे टाकला, जी संख्या आहे ती पुढे घेतली, बाकी काहीच नाही केलं. ही नॉर्मल ट्रिक आहे भावनो आणि ही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जर अशा ट्रिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्या लक्षात पुढचा तर BTCचा टाकतोच, कारण भरपूर जणांना BTC क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायची असते, BTCमध्ये ट्रेडिंग करायची असते, याच्या लक्षात. हां, त्याचबरोबर भावांनो आता आपण काय बघत होतो, आपल्या पिप्स कॅल्क्युलेशन बघत होतो. 4 डेसिमल आणि 2 डेसिमलचं झालं. त्यानंतर जर बघायला गेलं तर आपण आपलं गोल्ड घेतलं होतं. गोल्डमध्ये जर बघायला गेलं भावांनो 30 पासून 31 पर्यंत, म्हणजे नॉर्मली आपल्या भाषेत 1 पॉईंट, पण 1 पॉईंटला भावांनो किती पॉईंट जावं लागणार आहे, 100 पॉईंट जावं लागणार आहे. म्हणजेच हे जर 30 आहे, इथं जर 31 व्हायचं असेल तर ह्याला 100 पर्यंत जावं लागणार आहे. तेव्हा किती पिप्स भेटणार आपल्याला, 10 पिप्स भेटणार. समजतं गोल्डचं. त्याचनंतर भावांनो जर बघायला गेलो तर आपण आपल्या BTCचं मध्ये जर बघायला गेलं भावांनो, हे 100 पासून 700 पर्यंत गेली पाहिजे. कोणती ही व्हॅल्यू जी आहे ही 100 पासून 700 पर्यंत गेली पाहिजे, म्हणजे 100 पॉईंट मार्केटने मुवमेंट दिली पाहिजे. किती पॉईंट, 100ने. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावांनो जी ट्रिक पण तुम्हाला सांगणार, येतं लक्षात. फक्त तुम्ही लक्ष देऊन बघितले पाहिजे सगळे लेक्चर. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही बिंदास्त कॉल केला पाहिजे. काही विषय नाही भावांनो, तुम्हाला एनी टाईम एनीवे माझ्याकडून सपोर्ट असणार आहे, कारण मला वाटतंय प्रत्येक मराठी माणूस आपला पुढे गेला पाहिजे. येतं लक्षात. आता हा 10 पिप्स झाले बघा भावांनो. 600 पासून जर हे जर 800 पर्यंत जर गेलं असतं तर आपल्याला किती पिप्स भेटले असते, 20 पिप्स. समजतंय का. त्यानंतर BTC झाल्याच्या नंतर भावांनो युरो वर्सेस USD काय बघायचं आपल्याला, युरो वर्सेस USD. इथं पण बघा हे 600 पासून 700 पर्यंत गेलं, म्हणजे 100 पॉईंट गेलं. किती पिप्स भेटले, 10 पिप्स भेटले. पण हे जर 600 पासून जर 900 पर्यंत गेलं असतं तर किती पिप्स भेटले असते, 30 पिप्स. समजते, 100 पॉईंटला 10 पिप्स. त्याचबरोबर भावांनो दुसरी जर पेअर्स बघायला गेलो तर आपण USD वर्सेस JPY ही जर बघायला गेलो, एक 300 पासून 400 पर्यंत गेली, किती पॉईंट भेटली, 100 पॉईंट. 100 पॉईंटचे किती पिप्स झाली भावांनो, 10 पिप्स झाले. आता नॉर्मली हे 300 पासून जर एक 500 पर्यंत गेलं असतं तर किती पिप्स झाले असते, 20 पिप्स. समजतंय सर, लय इझिली भावांनो. ह्याच्यापेक्षा ट्रिक तर एवढ्या इझिली आहेत ना, फक्त तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगणार ना मी यूट्यूबवर, खतरनाक म्हणजे खतरनाक पद्धतीने. फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे, बाकी काही नको तुमच्याकडून मला. येतं लक्षात. त्यानंतर भावांनो GBP वर्सेस JPY हे 100 पासून बघा 200 पर्यंत गेलं. नॉर्मली 100 पासून 200 पर्यंत गेलं, म्हणजे किती पॉईंट झालं, 100 पॉईंट. 100 पॉईंटचे किती पिप्स भेटले भावांनो, 10 पिप्स. हे गेलं 100 पासून एक 500 पर्यंत, म्हणजे जे किती पिप्स झाले भावांनो, 40 पिप्स. समजते सगळ्याला. आता त्यानंतर भावांनो US 30 जर बघायला गेलो तर आपण नॉर्मली हा 201 पासून 210.1 पर्यंत जर गेलं तर भावांनो 10 पॉईंट गेलं, 10 पॉईंटला 10 पिप्स भेटणार. किती भावांनो, 10 पॉईंटला किती पिप्स, 10 पिप्स भेटणार. समजते. हे जर 200 पासून 230.1 वर जर गेलं तर भावांनो इथे किती पिप्स भेटणार, 30 पिप्स भेटणार. समजते सगळ्याला. त्याचबरोबर भावांनो जर नॉर्मली जर बघायला गेलो तर आपण तर हा आहे चार्ट, आणि ह्या चार्टवर आपल्याला एक स्टँडर्ड लॉटला बघा, लॉट साईजवर पण आपण व्हिडिओ बनवू. तुम्ही जर सपोर्ट केला, आणि हा भावांनो आपण लॉट साईजवर पण व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ आपला लॉट साईजवर पण असणार आहे. काही विषय नाही, कारण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी भावांनो आपण यूट्यूबवर टाकत जाणार आहेत. भरपूर सारं नॉलेज डीपमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. काही आता हे बेसिक व्हिडिओ बनवतो, त्याचबरोबर भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीवर मल्टिपल कन्सेप्ट आहेत भावांनो. भरपूर काही शिकायसारखं आहे मार्केटमध्ये. फक्त आपण नॉलेज घेतलं पाहिजे आणि प्रॉपर वेने घेतलं पाहिजे. नाही तर उगा अर्धवट हे अर्ध घे ते अर्ध घे, काही जण उगाच कानात हेडफोन टाकायचं, उगाच झोपायचं, उगाच गाणे रील्स बघत बसायचं. भावांनो टाईमपास करू नका, कारण भावांनो आपल्याकडं खूप कमी टाईम आहे, आणि खूप कमी टाईममध्ये आपल्याला सक्सेसफुल एक चांगला ट्रेडर बनायचं आहे. त्यासाठी भावांनो डिसिप्लिनने ट्रेडिंग करत चला. कुठेही अडचण आली, काही आली, बिंदास्त मला कॉल करा भावांनो. एनी टाईम एनीवे मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ओके. आता बघा नॉर्मली जर बघायला गेलो तर आपण पिप्स कॅल्क्युलेशन बघा भावांनो, आपल्याला प्रत्येक ह्याच्या लॉट साईज बघायच्यात. काही कॅल्क्युलेशन चुकलं आहे, ठीक आहे, असो काही विषय नाही. एवढ्यात नॉर्मली
थोडंसं हे झालेलं आहे. हां ठीक आहे. आता नॉर्मली जर बघायला जर गेलं आपलं गोल्डमध्ये एक स्टँडर्ड लॉटमध्ये भावांनो आपल्याला किती डॉलर भेटणार, $100. त्यानंतर युरो वर्सेस USD म्हणजे एका स्टँडर्ड लॉटला भावांनो किती भेटणार आपल्याला, $100 भेटणार. त्याचबरोबर USD JPYला एका स्टँडर्ड लॉटला भावांनो 63 किंवा $65 भेटू शकतात आपल्याला. नॉर्मली सध्या जर बघायला गेलं $63 भावांनो. USD वर्सेस CAD त्यात जर बघायला गेलं एका लॉटमध्ये आपल्याला $73 भेटतील, 70 किंवा $73 आसपास, याच्या लक्षात. त्यानंतर USD CHF म्हणजे काय, स्विस फ्रान्स त्यात जर बघायला गेलं तर आपल्याला $120 भेटतील. किती, $120 एका स्टँडर्ड लॉटला. त्याबरोबर भावांनो युरो वर्सेस GBP म्हणजे किती भेटतील, 136 किंवा 140च्या आसपास भेटतील आपल्याला, याच्या लक्षात. आणि त्याचबरोबर भावांनो AUD वर्सेस USD म्हणजे ह्यात आपल्याला किती भेटतील, किती डॉलर, $100 भावांनो. तुम्हाला जर अशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की एकदा कमेंट करून सांगा भावांनो. तुमचा सपोर्ट भेटला पाहिजे. आणि भावांनो इथून पुढं कंटिन्युअसली आपण एका दिवसाआड व्हिडिओ टाकायचे का रेग्युलर व्हिडिओ टाकायचे मला कमेंटमध्ये नक्की कळवा भावांनो. इथून पुढं सगळे जे व्हिडिओ येतील ते एज्युकेशनचे प्रॉपर एज्युकेशनवर येतील. आणि जेवढा माझ्याकडून तुम्हाला सपोर्ट लागेल तेवढा सपोर्ट करण्याची माझी तयारी आहे. आणि प्युअर आपल्या गावरान मराठी भाषेत सगळे लेक्चर येतील. ओके भावांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.